सद्गुरु कहे स्वस्वरूप जान, एटले तारू जन्म टले से प्रमाण। तारा जन्म मरण नो कागळ फाटे, सद्गुरु वचने विश्वास रोखे माटे। तर तीन प्रकारचे कर्म आहेत आणि तीन प्रकारच्या कर्माची ललाट पत्रिका चित्रगुप्त लिहून ठेवलेली आहे। अनादि कालाची ललाट पत्रिका आहे। अनंत जन्माचं पाप पुण्य त्याच्यामध्ये असतं आणि ही ललाट पत्रिका आहे, ती कुठंही काही करायची गरज नाही। ती ललाट पत्रिका गुरुच्या वचनानं फाटून जाते। फक्त गुरु सांगतात तेवढंच करायचं। मग सद्गुरूनं काय सांगितलं? सद्गुरु कहे स्वस्वरूप जाण, तू तुझ्या रूपाला ओळख बस झाला। तुझ्या रूपाला ओळखण्यामध्ये सगळे तुला काही मिळून जाईल, लगे सगळं मिळेल तुला। ललाट पत्रिका फाटल, तुझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होतील। तुला ओळख आहे ना। आणि हे जर वर्म चुकलं तर मग काही केलं तरी मग मात्र पैल तीर सापडत नाही। मग वाद जावं लागेल मायाच्या प्रवाहामध्ये। म्हणून आता गुरु शिष्याला उपदेश कशाचा करायले? सच्चित आनंद स्वरूपाचा उपदेश करतात। आणि प्रत्येकाचा मी जो आहे तो असं जड आणि दुःख रूपावर मी आहे। म्हणून आयुष्यभरामध्ये आपण काही करायला चाललो तर दुःख हटन झाले, का तर मी दुःखावर आहे। जोपर्यंत दुःखावरला मी हटणार नाही, मी सुखावर जाऊन बसणार नाही, तोपर्यंत हे मायेचा प्रवाह जीवाला ओढत नाही त्याच्यात। म्हणून सद्गुरू म्हणतात तू काही पण करू नको, मी सांगितलं तेवढंच कर तू झालं। हे शिष्याने रूढी परंपरा हे त्या गोष्टी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं। त्या रूढी परंपरा देहबुद्धीची गोष्ट आहे। ती रूढी परंपरा आहेत ना, त्या देहबुद्धीच्या असतात आहे ना। पहिल्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी काय केलं तेच पुढे 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 तुमचा म्हणला पाहिजे डेटा कमी झाला, तुमचा डेटा सगळा
तर अशा रीतीनं फक्त आपल्याकरता मीची ओळख हे झालं, त्याच्यामध्ये सगळं आलं आहे ना. जसं समुद्राला स्नान केलं की सगळे तीर्थ आहे, तसं मीच्या ओळखीमध्ये सगळे देव दैवता सगळं सगळं ए टू झेड आलं त्याच्यामध्ये आहे ना. एक्स्ट्रा करण्याची काही गरज नाही. तरी माणसं हे न कळल्यामुळं या बोधापासून दूर राहतात आणि आपल्या मनाला येईल ते पहिले काही बी कर्म करीत बसतात. झालं त्याच्यापासून हानी होते आपली, आपण तिकडे जाऊच शकत नाही. म्हणून सच्चिदानंदमय अशा आत्म्याच्या संबंधाने त्यास उपदेश करतो. त्याच्या वचनावर दृढ विश्वास धरून त्याचा अनुभव जीव घेईल तरच ती ललाट पत्रिका फाटून जाईल, म्हणजे जन्म आणि मरणाचे दुःख टळेल. हे स्थूल रीतीने समजावे. या हेतूने तुला एक दृष्टांत सांगतो, ऐक. म्हणतात सद्गुरू म्हणतात शिष्याला की तुला एक दृष्टांत सांगतो, ऐक मी दृष्टांत. दृष्टांत आहे विष्णू दत्त सावकाराचा. कोणी एक सावकार होता, पण त्या सावकाराने मूर्खपणाने काही दुर्जनाबरोबर व्यापाराचा संबंध ठेवल्यामुळे त्याच्या सर्व द्रव्याचा नाश झाला. इतकेच नाही तर उलट तो कर्जबाजारी झाला. पुढे लवकरच जेव्हा त्याच्या सावकाराने त्याच्या आपल्या येण्यासंबंधाने नाना प्रकारचे दुःख देण्यास प्रारंभ केला, तेव्हा आपण कोणाची तरी चाकरी पत्करून काय मिळेल त्यातून थोडे थोडे देऊन सावकाराचे कर्ज फेडावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे तो हलक्या पगारावर किराणा व्यापाऱ्याची किंवा कापडवाल्याची चाकरी करू लागला. पण त्याबद्दल जे त्यास वेतन मिळे ते सारे 200 रुपये वर्षाला. तितक्या जेमतेम उदरनिर्वाह होण्याची सुद्धा मारामार. आता पहिल्या काळातला दृष्टांत आहे. 1 वर्षामध्ये 200 रुपये मिळणार, त्याच्यामध्ये सावकाराचं कर्ज काय देणार, पोटाला काय खाणार आहे ना. असे होता होता सहजच देणे जसे जसे दिवसेदिवस जास्त वाढत चालले तसे तसे त्याचे धनको अतिशय तगादा करून त्यात जास्त जास्त दुःख देऊ लागले. त्या धनकोतच एक त्या कर्जबाजारी सावकाराचा हितेचू व दयाळू असा मित्र होता. तो त्यास म्हणाला, अरे बाबा, अशा हलक्या निर्धन पुरुषाची चाकरी करून तुझी कर्जातून मुक्तता कधी सुद्धा व्हायची नाही. यासाठी तुला एक उपाय सांगतो, तो कर. या गावात विष्णुदत्त नावाचा एक मोठा सावकार आहे. तो अतिशय सधन पण आहे, उदारही पण आहे. त्याला शरण जाऊन पगार मागितल्याशिवाय आपले शरीर व मन त्याच्या कामास वाहून त्याचे काम ते आपले स्वतःचे काम आहे असे समजून तो सांगेल ते काम प्रामाणिकपणाने निष्कपटपणाने कर. त्याबद्दल तो पगार देऊ लागला तर पगार आपणास नको असे तू म्हण. आणखीन असे म्हण की अन्न वस्त्र वाचून मला तूर्त कशाचीही जरुरी नाही. असे तू केलेस म्हणजे तुझ्यावर त्यांचा पूर्ण लोभ जडेल आणि तसा त्याचा लोभ जडला म्हणजे तुला
आपलासा समजून तो आपण होऊन तुला तुझ्या कर्जातून मुक्त करीत. असे त्या हितचिंतकाचे भाषण ऐकून तो कर्जदार नित्य विष्णुदत्त सावकारकडे जाऊ येऊ लागला व त्या योगाने लवकरच त्याचा स्नेह संपादून त्याची त्या हितचिंतकाने सांगितल्याप्रमाणे तो चाकरी करू लागला. तेव्हा त्या विष्णुदत्ताने त्याचा पूर्ण प्रामाणिकपणा पाहून पगार घेतल्याशिवाय आपली चाकरी करतो आहे हे लक्षात आणून त्याला काही दिवसाने आपल्या मुख्य मोहिमाची जागा दिली. त्या अधिकाराचे काम तो करीत असता 2-3 वर्षे लोटली. हा आज चांगल्या ठिकाणी मुख्य मोहिमाच्या जागेवर असल्यामुळे आपला पैसा आज नाही उद्या खचित देईल अशी आशा मनात बाळगून विचार करून धीर धरून त्याच्या जुन्या धनकोने तितक्या अवधीत आपल्या पैशाबद्दल त्याच्याजवळ ब्रसुद्धा काढला नाही. त्यानेही देता आले नाही म्हणून मागणाऱ्या धनकोस तितक्या मुदतीत काही दिले नाही. त्यामुळे ते धनकोपैकी एक जण सहज अतिशय त्रासून एक दिवस तो मुनीम रस्त्याने जात आहे असे पाहून त्याने काय बोलावयाचे ते पडवून आपल्या एका मनुष्यात त्याच्याकडे पाठवले. तो मनुष्य मोठ्या तिरस्काराने त्याच्या वर्मी लागतील अशा कठोर शब्दाने बोलूनही ते बोलला. ते ऐकून तो कर्जबाजारी मुनीम अतिशय खिन्न झाला आणि तसाच मुकाट्याने आपल्या यजमानाच्या घरी गेला. त्याला उदास पाहून यजमानाने विचारले, मुनीम साहेब, आज आपण असे उदास का दिसता? असे यजमानाने विचारल्याबरोबर त्याच्या डोळ्यात खळकण टिपे आली म्हणजे रडू आलं. तेव्हा पुन्हा यजमानाने विचारले, मुनीम साहेब, तुम्हाला इतके मोठे दुःख ते कोणते झाले आहे ते मला सांगा, तर खरं मी तुमचं दुःख घालवण्याचा प्रयत्न करीन. माझ्यापाशी आपले दुःख सांगावयास अगदी लाजू नका किंवा भिवूही नका. असे त्याचे आश्वासन मिळाल्याबरोबर मुनीम सांगू लागला की मी काही काळापूर्वी मूर्खपणाने दुर्जनाबरोबर व्यापार करीत होतो. त्यामुळे माझी सर्व संपत्ती मी घालवून बसलो. इतकेच नाही तर उलट कर्जबाजारी झालो आहे. मी आपल्याकडे चाकरीस राहिलो आहे असे पाहून चाकरीस राहिल्यापासून आज मितीपर्यंत माझ्या धनकोपायी कोणी आपल्या पैशासंबंधाने मजवळ गोष्ट काढली नाही. पण आजच सकाळी मी रस्त्याने चाललो असता त्या धनकोपैकी एकाच्या चाकराने मला भर बाजारात उभा करून ऐकू नयेत अशा कठोर शब्दांनी ताडण करून माझी पुरी इज्जत घेतली. त्यामुळे माझ्या मनाला अतिशय वाईट वाटले. या कारणाने मी सहजच आपणास खिन्न उदास दिसत आहे. ते ऐकून यजमान म्हणाला, अरे भल्या माणसा, असे होते तर यातले काही अजता गाईत माझ्या कानावर कसे घातले नाहीस? घातले असले तर तुला यापूर्वीच केव्हाच कर्जातून मुक्त करून टाकले असते. असो, चिंता नाही, झाले ते झाले. तुझ्या धनकोपाशी तू लिहून दिलेले दस्तऐवज आहेत की नाहीत? असतील तर त्या धनकोची नावे मला सांग पाहू. हे ऐकून मुनिमाने आपल्या सर्व सावकारांची नावे त्यास सांगितली. त्याबरोबर सर्व धनकोश यजमानाने बोलावून आणून त्यास सांगितले की याने जे तुमचे देणे आहे त्या सर्वांचा मी निकाल करतो. तो तुम्हाला कबूल असला पाहिजे.
मुनी मला यजमानाने विचारले, मी ज्या रीतीने तुमच्या देण्याचा निकाल लावीन त्यावर तुमचा विश्वास बसेल ना? त्यावर मुनिमाने सांगितले, आपण जे कराल ते मला कबूल आहे. त्याबरोबर यजमानाने सर्व धनकोची बरोबर समजूत घालून कर्जाची फेड करून त्यांच्याकडून सर्व दस्तऐवज फाडविले आणि आपल्या कर्जदार मुनिमाला कर्जातून मुक्त केलं. आता हा आहे दृष्टांत. विष्णू दत्त सावकारांचा दृष्टांत आहे. दृष्टांत हा एक दिवशी असतं, याच्यातून सिद्धांत समजून घ्यायचा असतं आहे ना. आता जसं सावकाराने दुर्जनाची संगती केली, तसं जे जीव आहे मूर्ख जीव याने सुद्धा संगती कोणाची केली? कामाची. काम क्रोधादी षडपुरुष दुर्जनाच्या संगतीने आत्मबोधरूप आपले सर्व धन घालून टाकले. आता पहा ना, कोणी म्हणावं पोथीला काम न्यायचं नाही, काम आहे म्हणजे संगती कोणाची आहे? कामाची संगती झाली. बरं, काम नाही करावं तर पोटाला काय खावं म्हणजे चिंता कशाची? पुन्हा पोटाची संगती, कामाची संगती. मग यानं तुझं सगळं आयुष्य खर्च घातलं ना. हे करत करतच हे करावं लागतं आहे ना. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. जास्त महत्त्व पोटाला आणि कामाला देतात. अरे पोट न भरणारे भल्या माणसा, पोट आतापर्यंत कोणाचं भरलं नाही आहे ना. लई लोक आले मोठे, पण पोट कोणाचं भरलं नाही. पोटामध्ये लई काही काही टाकलं तरी पोट भरलं नाही आहे ना. तर त्या कामाच्या, क्रोधाच्या, मोहाच्या तू संगतीमध्ये आहेस. मोह म्हणजे हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. आयुष्य घातलं त्या माझ्यामध्ये झालं. आणि शेवटी तुझं कोण झालं? शेवटी कोण झालं? महाराज सांगतात शेवटी कोण झालं? कवडी कवडी माया जोडी, कवडी कवडी माया जोडी, कवडी माया जोडी, कवडी कवडी माया जोडी, कवडी कवडी माया जोडी, कवडी कवडी माया जोडी, लाख करोडो मोठी, कवडी कवडी माया जोडी, लाख करोडो मोती, लाख करोडो मोठी. कवडी कवडी माया जोडी, लाख करोडो मोठी. कवडी कवडी माया जोडी, लाख करोडो मोती, कवडी कवडी माया जोडी, लाख करोडो मोती. आय मजी की चिट्ठी आई, ये मजी की चिट्ठी आई, भूल गया लंगोटी. ये मजी की चिट्ठी आई, भूल गया लंगोटी. रामजी की चिट्ठी आई, भूल गया लंगोटी, रामजी की चिट्ठी आई, भूल गया लंगोटी. अपने खातिर महल बनाया,
EMG की चिठ्ठी आई, खोल गया लंगोटी, लंगोटी बी नेता आलं नाही झालं. हे सगळ्याला माहीत आहे बरं काय. एकोणेकाला म्हणतात बी काय संग न्यायचं आहे, मग काम एवढं मरमर करायला. हां, जीव द्याला की रे. काय न्यायचं संघ, संघ काय न्यायचं तुलाही माहीत आहे. सगळेच बोलायले संघ काय न्यायचं, मग तू गोळा कामून करायला आहे ना. कामाशी काम राहू दे जरा. परमार्थिक माणसानं संसार करावा, पण लाईट संसार आहे ना. आता लक्ष्मीचा सण आला. लक्ष्मीच्या सणामध्ये पसारा जास्त मांडावा का कमी मांडावा? पसारा जास्त. आता हे लोक खेळणे बिळणे हे ते किती पसारा मांडतात. जास्त मांडावा का कमी मांडावा? कमी मांडावा. पसारा तर पहिली गोष्ट मांडूच नाही, 2 मुंडके मांडायचे. मांडूच नाही. हा पसारा मांडायला बसले आणि आवराव कोणाला लागेल? तुलाच आवरायचा ना गवाळ्या. तसा एवढा पसारा उपाधीचा कशाला करीत बसला? उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा. या सगळ्या उपाध्या लावलो घेतल्या, माझं 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 माझं. तसं या जीवानं काय केलंय? ज्याची संगत करायला पाहिजे त्याची संगत नाही केली, नुसत्या कामाच्या संगती. आणि मला काम आहे, मला काम आहे, अर्जंट काम आहे, मला काम आहे. काम तुला बांधून न्यालाय की आहे ना? बांधून न्यालाय आणि कामानं तुला बांधलं, हे लक्षात घे. म्हणून तो या ठिकाणी काम होतं देवाशी ऐक्य करायचं. तो काम कोणाशी केलं? कामाशी ऐक्य केले, पोटाशी ऐक्य केलंय, हाडामासाशी ऐक्य केलंय, दुःखाशी ऐक्य केलंय. हे कळायला लय दिवस लागतात. आपल्याला संस्कार असेच जास्त घातलेले आहेत. हे मृत्यू लोकेचे उफराटे. या मृत्यू लोकांमध्ये सगळं उलटं ज्ञान आहे बरं का, सगळं उलटं ज्ञान आहे. पाना सासू सुनाला कवा विश्रांतीनं बसू देणार नाही आणि मेल्यावर तिला इसाव द्यायचा आहे. मेल्यावर इसाव आहे आणि मेल्यावर मग आंघोळ, मग शॅम्पू ये तिचा डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झाली होती आणि मग ते नाव घालणं काय, हे घालणं काय, ते मेल्यावर बरं काय, जिवंत पण नाही. असं हे मृत्यू लोकांचं उलटं ज्ञान आहे, लक्षात घ्या. म्हणून जास्त नादी लागू नये. आपल्या आपल्या हिताच्या गोष्टी करायच्या असतात, लक्षात घ्या. लाईट करायची, जास्त वाढवायचं नसते, लक्षात घ्या. पोटा बजालं बस झालं का पसारा आवरायचा करून बादमध्ये. याच्यात वासना तयार होतात, याचे दुःख तयार होतात बादमध्ये. हां, हे पाठीमागं द्रष्टांत गेलाय. गजकरण खाजी तावळी लई गोड लागते, खाजी तावळी गजकरण गोड लागते, पण लई आग होती बादमध्ये. अशी गोष्ट आहे. म्हणून सावधान. मूर्ख जीवानं संतांची संगत करावं का काम क्रोधाची संगत करावं? जीव कोणाच्या संगतीमध्ये आता पान जास्त कामाला महत्व देते आहे ना. मग त्याच्यानं तो वाद चालला, त्याच्यानं तुला दुःख आहे. आता तरी पुढे हाची उपदेश. हे दुर्जन लोक येतं, हे हृदय मंदिरामध्ये राहत, तुला पतायला लागत नाही, दिसत बी नाहीत आहे ना. आणि तुला किडनॅप केलेलं आहे काम क्रोध आहे. आत्मबोधरूप आपलं सर्व धन घालून टाकलं. तर आयुष्यभरामध्ये बुद्धी चांगली केव्हा असते? म्हातारपणी असते का तरुणपणी? बुद्धी चांगली म्हातारपणी असते का तरुणपणी? तरुणपणी असते. मग तरुणपण संतांच्या संगतीमध्ये घालायला पाहिजे. हे भोगाच्या संगतीमध्ये घालते. नुसते भोग गोळा करता गेला. आपला इथे एक बंगला आहे, तिथे एक बंगला आहे, तिथे एक बंगला आहे. तुला कोण्या बंगल्यामध्ये जाळायचंय? बाकीचे बंगले रुसतील की काय करतो? अरे आयुष्य पाय किती येतो होते. महाराज सांगतात, मोलाचे आयुष्य दौडी तो शिवाया, माध्यानीची छाया जायगी. काय करतो या मातवड्याला गोळा करून लगे? अरे आत्मधन गोळा कर. हे कळता कळत नाही का, तर संस्कार इकडे जास्त आहेत. मोठ्या मुश्किलनं माणसं पोथी ऐकायला बसायलेत
पण सगळं ध्यान कामाकडं आहे. सगळं ध्यान कामाकडं. म्हणून आपण संसारी करता भोगता इत्यादी आहो असे जे त्याने अज्ञानाने मानले. जोपर्यंत तो स्वतःला संसारी समजायला लागला तोपर्यंत असं लक्षात घे, दुःख तुझ्या बरोबर आहे, संगतीला तुझ्या दुःख आहे. संसार हे मुळात दुःख रूप आहे आणि तुझ्या दुःखाच्या संगतीमध्ये हेच लक्षात घे. एक दिवस संसार तुला परास्त करणार आहे आणि तुला दुःखामध्येच मृत्यू येणार आहे, लक्षात घे. त्याला तुझं जवळचं कोणी नाही. कळो येईल अंतकाळी प्रयाणाच्या येळी सकळ रांडा पोरे राहती दुरी, कोणी तुझ्या जवळ येणार नाही, लक्षात घे. म्हणून सावधान होस. संतांच्या संगतीमध्ये जा, देवाच्या संगतीमध्ये राहा. देव कळून घ्या अगोदर. तांब्या पितळ्याच्या संगतीमध्ये राहू नको. देवाची संगत, देवाला कळतंय. कळणेपणा देवाचा आहे, न कळणेपणा माया आहे, अज्ञान आहे, अंधकार. म्हणून करता भोगता इत्यादी अहो असे त्याने अज्ञानाने मानले. त्याच्या योगाने आपल्या पाप पुण्यादी कर्माच्या संबंधाने यमराजाच्या जोपर्यंत तू स्वतःला करता समजायला लागला तोपर्यंत असं लक्षात घे की तू कर्जदार आहे. तुझ्या घरी यम येणार आहे आणि तुला मारीत नेणार आहे. मग हेच जीवनामधला पुरुषार्थ आहे की आपल्या घराला यमाचे पाऊल लागू नयेत. एकदा जर यमाचा पाऊल लागला, त्याचा पायवाटा पडला की सगळं तुझं घर यम घेऊन जाते. ते बी यम ते आपल्या वाहनावर बसत असते. त्याचं यमाचं वाहन आहे हलगट आहे ना, त्याच्यावर बसतंय. त्याला वाटतंय मला डबल सीट घेते का म्हणून, ते मला उतर खाली. आमच्या देशामध्ये डबल सीटची पद्धत नाही. आणवाणी त्याला नेते, पायात चप्पल घालू देत नाही, अंगावर कपडे घालू देत नाही. इथं सगळे कपडे काढून घातलेले असतात. नुसत्या यातना असतात, नुसत्या यातना. म्हणून संतांनी सांगितलं, बाबा असं होऊ देऊ नको. तुझ्या हातात आहे सगळ्या गोष्टी. आता अनेक यातना यम करविलं, कोण सोडविलं तेथे तुला आहा वाचारडे बोलताची. आता पहा, स्वप्न पडलेलं असतं. ज्याचं त्याला दिसतंय का शेजाऱ्याला दिसतंय? स्वप्न तसं त्या यातना त्याच्या त्याला होतात. तिथं कोणाला दिसतच नाही ना स्वप्न कोणाला, त्याचं त्यालाच प्रतीती येते. तशी या यातनेची प्रतीती त्याला येते. भयानक यातना असतात त्या, लक्षात. म्हणून त्या यातना आपल्याला या जन्मात चुकवायच्या. पण आपला रस्ता चुकला आहे ना, आपण त्या याच्यात नादाला लागायलो. पोटाच्या आणि कुठं पैशाच्या आणि याच्या अरे ते सोडून दे विषय, कटकर. संत काही येडे नाहीत, पागल नाहीत. प्रारब्धात जेवढे तेवढे मिळतात म्हणजे मिळतात, त्याच्या मागा लागायची गरज नाही, आहे ना. का तर प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करी ना हो घाट. तुकाराम महाराजाला माहीत होतं, अरे जे मिळायचं ते प्रारब्धानं मिळणार आहे. देवदेव करून घ्या आपलं. तुम्हाला लई बऱ्या सांगितलं असतंय की शरीराला काय काय लागते. अगोदर याची माणसानं काय करायला पाहिजे, शरीराला नेमकं काय लागतंय. शरीराला जास्त हवा लागते. हे पूर्ण कुटुंबाचा विचार नाही, हे वैयक्तिक साधूचा विचार आहे, एकट्यापुरता विचार आहे. तो गुत्तेदारी केली, कोणाचे गुत्त घेतलं, बसला सांभाळीत गुत्तेदारी. आता सगळ्याची गुत्तेदार बनलेले असतात. तुला काय राहिले, मी घेतलं गुत्तेदारी टाकून द्यायची. आपलं आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन थोडा वेगळी, अशी गोष्ट आहे. म्हणून आपल्या पाप पुण्यादी कर्माच्या संबंधाने तो यमराजाचा कर्जदार झाला. तेव्हा त्या पाप पुण्याची सर्व कर्माची फले फिरून भोगण्यासंबंधाचा स्पष्ट उल्लेख यमराजाने त्याच्या लढलाटपात्री करून दस्तऐवज करून ठेवला. आता हे जे आयुष्यभर कर्म केले ना, ते यमराजा पाहते यानं काय काय केलं.
यानं आयुष्यभरात त्याला सुंदर प्रकारचा देह दिलता, बुद्धी दिलती, सगळं चांगलं दिलेलं होतं. यानं काय केला कारभार, मग त्याच्या परमान पाहता याला टप्पू देते. असे चांगले कर्म असेल तर त्याला फल चांगलं देते, वाईट कर्म असतील तर त्याला फल तसंच देते लगेच. का तर त्याला होय नाही म्हणा जमत नाही, लिहिलेलं असते त्याला, सबूत आहे त्याच्यापाशी. हे एका जन्माचं नाही, अनंत जन्माची लढलाट पत्रिका आहे. तुम्ही या जन्मात समजू नका, अनंत जन्माची लढलाट पत्रिका आहे. त्याचं नाव संचित आहे. आणि आता जे कर्म व्हाले त्याचं नाव क्रियमान आहे. आणि एवढं मोठं संचित आणि क्रियमान सद्गुरूच्या वचनानं समाप्त होते. जर एवढी त्या सद्गुरूच्या वचनामध्ये ताकद आहे, बाकी काही करायचं नसतं लगेच. गुरु जेवढं सांगतात तेवढं शिष्यानं करायचं. लोकांना काय करायचं कोण आहे त्यांचं त्यांच्या परीनं, त्यांना आपल्याला काय करायचं आहे. प्रत्येकाच्या बिमाऱ्या अलग अलग आहेत. प्रत्येक जण दवा अलग अलग खातं का सगळे एकच दवा खातात, अलग अलग. तसं प्रत्येकाचं कर्म अलग अलग आहे. म्हणून आपल्यापुरतं आपण पाहायचं असतंय. आपण लोकांचं पाहत बसलो आहे काय करायला काय नाही. आपल्याला गुतं घेतलं का, त्याचं गुतं घेतलं आहे काय करायला काय नाही. ते आपल्याला काय करायचे आपल्याला. तर अशा रीतीनं लढलाट पत्रिका करून दस्तऐवज करून टाक ठेवला. त्या योगाने जन्म घेऊन मरावी लागत आहे. आता जोपर्यंत ही लढलाट पत्रिका आहे तोपर्यंत तुला जन्म आणि मृत्यू हे लक्षात. ते बी माणसाचे जन्म नसतात बरं काय, पशु पक्ष्याचे जन्म तिथं काय व्यवस्था असते, काही बी व्यवस्था नसते लक्षात. आपण पाहतो रस्त्याला आहे किडे मुंग्या, काय व्यवस्था आहे त्याची काय नाही, चिरडल्या जातात. तिथं दाद आहे का, फिर्याद आहे का, काय. या गाडवा त्या गाडवाला लात मारली, कोण्या गाडवा केस केली, काही नाही, गप बसावं लागते. आता पशुपक्षी कोणाला चावतात, चावा घेतात, काय करावं लागतं, गपची बसावं लागते. पाय 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 करी. म्हणून हे आपण पाहतो डोळ्याने आणि हे पाहून तर सावधान व्हायचं असते. देवानारायण मला याच्यातून सोडवतो आहे ना. तेव्हा सवकर्माची फळे म्हणून प्राप्त झालेल्या आपल्या जन्मादी दुःखापासून मुक्त व्हाय यातून जीव एका गुरु शरण गेला. आता हा पुण्यवान जीव आहे, जे संत संगतीमध्ये येतात हे पुण्यवान लोक असतात. अनंत जन्माची याची पुण्याई उदयाला आलेली असते आहे ना. महाराज सांगतात पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो आहे ना. तर अशा रीतीनं आपण जे आहोत संत संगतीमध्ये येतात, आपले अनंत जन्माची पुण्याई फळाला आलेली लक्षात घ्या. म्हणून जीव एका गुरु शरण गेला, पण तो गुरु त्याच्या दुर्दैवाने द्वैतवादी निघाला झाला आहे ना. आता लक्षात घ्या, गुरु सुद्धा द्वैतवादी निघाला तर पहिल्या जन्माचं पाप आहे असं लक्षात घ्या. आणि ते गुरु पहिल्या जन्माचा वचपा काढून घ्यायला तुझ्यापासून. द्वैतवादी गुरु भेटला की समजायचा सत्यानाश झाला. आता द्वैतवादी गुरु कळत नाही ना, अद्वैतवादी गुरु कळत नाही आपल्याला. कोणाला वाटते आपला गुरु चांगलाच आहे, अरे द्वैतवादी आहे का अद्वैतवादी आहे हे जोपर्यंत तुला चांगलं कळत नाही तोपर्यंत मग द्वैतवादी गुरु काय करतात, का हिने सेवा करून घेतात, मस्त दक्षिणा घेतात, उड्या मारीत जातात. पुढल्या वर्षी येतो म्हणतात, तुझ्या डोळ्यामध्ये विभाव घालायला. अंजन घालीत नाहीत, विभाव घालतात. म्हणजे तू संसारी आहे असाच बोध करतात का तू सच्चिदानंद आहे असा बोध करतात. संसारी आहे, आशीर्वाद देतात, संसाराचा आशीर्वाद. हे बघा तुमचं पोरग हेलिकॉप्टरमध्ये फिरल, पहा मी काय म्हणतो ते. आता मायबापाला तर गुदगुले सुटले, काय महाराजचा आशीर्वाद आहे, काय आशीर्वाद आहे. अरे हेलिकॉप्टरचा पंख तुटल्या कोण्या समुद्रात जाऊन पडल, महाराज आशीर्वाद तुझ्यापाशी सांभाळून ठेवते. असा आशीर्वाद दे की नर का नारायण बनण्याचा आशीर्वाद दे. तू नर देहाला आला, आता तू नारायण बन.
हे आशीर्वाद संतांचा पाहिजे. हे अद्वैतवादी गुरुकुळ असतं, द्वैतवादी गुरुकुळ कळत नसतं. ते भुलतात, त्या विषयालाच भुलतात. हे भोगाला भुलतात, विषयाला भुलतात. त्यांना वाटते आमच्या गुरुकर्पा नाही रे, अवकर्पा आहे ती. तुला काय माहित आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणले माझ्यावर गुरुकर्पा झाली. ज्ञानेश्वराला किती भोग भेटले होते? घर भेटलं होतं का? दार भेटलं होतं? काय भेटलं होतं? किती पैसा भेटला होता? काहीच नाही ना. मग गुरुकर्पा. आणि तू कशाला समजायला गुरुकर्पा? काही पाहिजे भोगाच्या वस्तू भेटल्या की गुरुकर्पा झाली. ती गुरुकर्पा नाही. तसली गुरुकर्पा नसते. गुरुकर्पा म्हणजे दुःखातून बाहेर निघणं आहे. ते तर दुःख असतं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उदरलो गुरुकर्पे, अशी गोष्ट आहे. म्हणून मग द्वैतवादी गुरु भेटला तर समजावं आपण पहिल्या जन्माची पापी. त्या गुरुचा त्याग करायचा असतं, मुलाचा करायचा नसतं. आता तो गुरु आत्मबोधाचं काहीच सांगत नाही. कुठं जप कर, कुठं तप कर, कुठं वारी कर, कुठं काही कर, कुठं काही कर. हे तर द्वैतवादी गुरुचे धंदे आहेत हे सगळे. अशी गोष्ट आहे. त्याच्यापासून काही फायदा होत नाही. गुरु भेटावा अद्वैतवादी, आणि पुण्याने भेटतात गुरु. पहा ना, अद्वैतवादी गुरु कोणाला तरी भेटतात. आता द्वैतवादी गुरु हेच सांगतात संसारातलं असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर, तो चांगलं होईल. काय माती चांगलं होईल? आता चांगलं नाही, पुढे काय चांगलं होईल? हे कळत नाही. त्या अज्ञानी लोकाला हे द्वैतवादी कळत नाहीत, अद्वैतवादी कळत नाही. ते संसाराने खाऊन टाकलेले असतात, त्याला काहीच कळत नाही. त्यांचे दिमाग सगळे संसाराने खाल्ले. त्यांना द्वैत आणि अद्वैत केव्हा कळावं? मग द्वैतवादी गुरु म्हणजे आपल्यापेक्षा देव भिन्न मानला की द्वैतवादी, आणि अद्वैतवादी म्हणजे देव आणि जीव दोन्ही एकच आहेत, ते अद्वैतवादी. हरिपाठ अद्वैतवाद्याचा आहे. जीव शिव सम सांगितलं का सम सांगितलं? सम सांगितलं. जीव शिव सम, वाया तो दुर्गमा न घाली मन, पा माऊलीने सांगितले. अद्वैतवाद आहे. जीव वेगळा, देव वेगळा, हे द्वैतवाद आहे. मग जीवाला जीवच राहिला, देवाला देवच राहिला झालं. पण या अद्वैतवादामध्ये जीव देव झाला ना. अद्वैतवादामध्ये काय झाला? जीव देव झाला. जीवाचे सगळे दुःख होते ते समाप्त झाले. म्हणून गुरु अद्वैतवादी करावा. दुसरी गोष्ट, अद्वैतवादी गुरु आपल्या मध्ये देव दाखवतो, आणि द्वैतवादी गुरु बाहेर देव दाखवतात. हे दोन्हीतला फरक आहे. झपाट्याला बाहेर देव म्हणला की याच्या नादाला लागू नये, आपण त्याला करू द्यावं, काय करायचं करू. त्यालाही कळत नाही, वर्म कळत तसा, त्याच भूषणामध्ये असतात. आम्ही इतके दिवसापासून उपास करायला होतं, असं करायला होतं, तसं करायला, आणखीन करीत राहा. आणखी काय करायचं ते करतो. आमचं काही घेणं नाही. आपल्याला उपास करायची गरज नाही, काही करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. हे कळून घ्यावं चांगलं. का म्हणून गुरुनं सांगितलं तू सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप, तू परमात्मा रूप आहे. मग मी परमात्मा आहे या बोधावर, या निश्चयावर शिष्यानं राहिला तर शिष्य तरला. आणि याचं त्याचं पाहून जर काही करीत असलं तर ते बी व्हायला समजावं, ते बी गेला. गुरु काय करीत त्याला? आणि गुरु सांगण्याच्या पर्यंत सांगायला लागला, अरे तुला काही कर्तव्य नाही, आता तू सच्चिद आनंद आहेस, तुला कळतंय. आता पहा ना, कळणारा माणूस न कळणाऱ्याच्या पाया पडते. कळणारा न कळणाऱ्याच्या काय करतंय? ते कळायला काय त्याला कळत नाही, कळतच नाही त्याला. आणि त्याला परवा मग लोक काय येडी आहेत का? लोक कसे करायचे? अरे लोक काही बी करतील, तुला काय करायचे? तुझं तू पहा ना. अशा रीतीनं द्वैतवादी गुरु आणि अद्वैतवादी गुरुमधला फरक आहे. म्हणून जन्म मरणादी दुःखापासून सुटका होण्याविषयी त्या गुरुपासून त्या सदुपदेश न लाभल्यामुळे त्याचे दुःख जसेच्या तसेच राहिले. उपदेश भेटला नाही गुरुनं. गुरु आला की दक्षिणा सावडू लागलं, झालं. बस सेवा करून घ्यायचा, दक्षिणा सावडायचा आणि आशीर्वाद द्यायचा, तुझं कल्याण हो. काय कल्याण हो म्हणजे काय हो तुझं? आता जसा जसा आशीर्वाद द्यायलाय तसं तसं म्हातारे व्हाले का तरुण व्हाले?
काय चांगलं व्हायलंय? अशी गोष्ट आहे. हे माहीत नाही लोकांना, बऱ्याच लोकांना माहीत नाही, झटका माहीत नाही. उलट संसाराच्या क्लेशांची असं अधिक पीडा मात्र होऊ लागली. असा काही काल गेल्यावर जीवाच्या पूर्वीच्या काही पुण्याने सन्मार्गाने जाणारा असा एक ज्ञान संपन्न मित्र त्यास भेटला आणि त्यास म्हणू लागला, अरे बाबा, असले भेदवादी गुरु धन आहरण करणारे मात्र असतात, यांच्या नादाला लागू नको. जसं सांगितलं की हा किराणा दुकानवाला आहे, याच्या इथं नोकरी करून तू काय लोकाला देणार आणि काय पोटाला खाणार, याची सोडून दे नोकरी. चांगला इष्णोत्तर सावकाराच्या जा, तो श्रीमंत आहे, उदार आहे. मग त्याचं त्यानं ऐकल्यामुळं तो कर्जातून मुक्त झाला का? त्यानं जर पहिल्यासारखंच केला असतं तर झाला असता का? नाही. तसं यानं जर द्वैतवादी गुरुचा त्याग केला तरच याचं कल्याण होणार आहे, नाही त्याचं कल्याण होत नाही झालं. म्हणून आशाची सेवा केल्याने शोक जन्म मरण दुःखाची निवृत्ती कदापि होणार नाही. याचा शेरा मारला, कदापि होणार नाही. किती दिवसही तू परमार्थ कर, तुझी दुःखाची निवृत्ती होणार नाही. शेरा म्हणजे अंडरग्राऊंड, म्हणजे असं आहे म्हणजे आहे असं श्रवण करणाऱ्या माणसानं लक्षात घ्यावं. हा रस्ता सोडून आपल्या अद्वैताच्या रस्त्याला लागावं. याचं तात्पर्य एवढंच आहे. आपला द्वैतवादी गुरु असेल तर त्याचा त्याग करायचा, बस. अद्वैत गुरुची वाद्याची संगत करायची आहे. आता बरेच लोक अनपढ लोक असतात, एकदा गुरु केल्यावर करायचं नसतं. बरोबर आहे, अद्वैतवादी भेटलं तर कशाला करतो, द्वैतवादी भेटल्यावर कशाला संग राहतो त्याच्यापासून काही फायदाच होणार नाही. तो आतापर्यंत तू जप केला, तप केला, पण तुझी चिंताही कमी झाली नाही, तुझं दुःखही काही कमी झालं नाही. पण अद्वैताकडे आल्यावर चिंता बी नाही, दुःख बी नाही, दोन्ही बाजू समाप्त होतात. अशी गोष्ट आहे. म्हणून अर्थात परमपदाची प्राप्ती होणार नाही. जे परमात्म पद होतं त्याची मात्र तुला प्राप्ती होणार नाही. याच्याकरता तर या मनुष्य देहाचं महत्त्व आहे की या देहामध्ये परमपदाची प्राप्ती होत असते. म्हणून या देहाला एवढं महत्त्व दिलं साधू संतांनी आहे ना. बहुता सुकृते नरदेह लादला, फार मोठ्या पुण्याने तुला देह भेटला. परमपदाला जाण्याकरता भेटला का ह्या नाशके भोग भोगण्याकरता भेटला? परमपदाला जाण्याकरता. पण तू भोगामध्ये शिरबीड झाला. यासाठी अशा गुरुचा त्याग करून एखाद्या स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ वैराग्य संपन्न आणि दयाळू अशा सद्गुरूला शरण जाऊन निष्कपटाने निष्काम बुद्धीने कायेने वाचेने सुद्धा अंतकरणाने गुरुची सेवा करायची असते. गुरु संग कधी कपट करू नये. दुसरी गोष्ट, निष्काम बुद्धीनं गुरुला कधी काही मागू नये. कायेनं वाचेनं शुद्ध अंतकरणानं सेवा केली आणि केलीच म्हणजे तुझ्यावर तो गुरु प्रसन्न होईल आणि तुझी जन्म मरण ललाट पत्रिका जी यमराजाच्या दरबारात लिहिली गेली आहे ती फाडून टाकण्याचा उपाय तुला सांगत आहे. मग सद्गुरू उपाय सांगतात. असे त्या मित्राचे बोलणे ऐकून एका ब्रह्मविद्या सद्गुरू शरण जाऊन त्याचे आराधन करून त्यास त्याने प्रसन्न करून घेतले. तेव्हा त्याच्यावर कृपा करून तुझी काय इच्छा आहे म्हणून त्यास त्या सद्गुरू विचारले व तुला काय दुःख आहे ते सांग, ते घालवण्याचा उपाय मी तुला सांगेन असेही सांगितले. तेव्हा शिष्य म्हणाला, महाराज, अध्यात्म, आदिभूत, आदिदैव या तापत्रयाने माध्यानाच्या सूर्याच्या तापाने जसा प्राण्याला ताप होतो तसा मला होत आहे. आता मी 3 तापामध्ये सापडलेलो आहे आणि मला 3 तापातून बाहेर काढा तुम्ही. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप असे 3 ताप असतात आणि 3 तापामध्ये जीव सापडलेला आहे.
पहा ना, एक ताप गेला की दुसरा ताप येते, दुसरा गेला की तिसरा येते, सारखं तापामध्येच आहे झालं. आणि माणसं म्हणतो मामा काय ताप लागला की गेलं की, अशी गोष्ट आहे. म्हणून सद्गुरू याला 3 तापातून वेगळं करतात. हे सद्गुरूचा महिमा आहे. म्हणून तर म्हणतात त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवाचे. 3 तापाची बोळवण म्हणजे 3ही ताप गुरु त्याचे घालून टाकतात. आध्यात्मिक ताप नाही, आधी भौतिक नाही, आधी दैविक नाही. म्हणून माध्यानाच्या सूर्याच्या तापाने जसा प्राण्याला ताप होतो तसा मला होत आहे. मी जी पाप पुण्यादी कर्म केली आहे त्यांची नोंद यमराजाकडे आहे. दुसरी गोष्ट, मी जे कर्म केले त्याची नोंद यमराजाकडे आहे. 3 तापामध्ये पछाडलेलो आहे. त्या कागदाच्या फाडून अगदी चिंध्या होतील असा काहीतरी उपाय मला सांगावा, असं शिष्य गुरुदेवाला म्हणतो की जो केला असता मी मुक्त होईल. ते ऐकून सद्गुरू म्हणाले, सर्व पापकर्माचा त्याग करून पुण्यकर्माचे फल ईश्वरास अर्पण करून समाधी साधनाने संपन्न हो. पहिल्यानं आता याच्यापुढे पापकर्म कर जाऊ नको. पापकर्माचा त्याग कर. माणूस पापकर्म करायला लई उल्हासानं करते बरं काय, पण परिणाम त्याला भोगायचा आहे. म्हणून साधू संत सांगतात पहिली गाल तू कर्म पुण्याचे कर्म कर, पापाचे तर करूच नको. कारण तुला ते भोगायचं आणि दुसरा कोणी येणार नाही भोगायला, लक्षात घे. म्हणून पापाचं फल दुःख असतात, लक्षात घ्या. सुख नसतं पापाचं फल, दुःखावर दुःख. दुःखावर पहिल्या जन्मात पाप केले असतात, दुःखावर दुःख, दुःखावर दुःख, दुःखावर दुःख, झालं गेलं आयुष्य दुःख. म्हणून या जन्मामध्ये पाप कर्म करायचे नाही. पुण्यकर्म केलेले ते भगवंताला अर्पण करायचे. हे भगवंता, हे तुला कर्म अर्पण. चांगले कर्म भगवंताला अर्पण करायचे, पाप कर्म करायचे नाही. आणि समाधी साधनाने संपन्न हो. शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान या साधनाने संपन्न हो आणि माझ्यावर विश्वास ठेवा. दुर्जनाचा संग विश्वास ठेव. दुर्जन म्हणजे काम क्रोध लोभ हे दुर्जन लोक आहेत. हे कळत नाहीत माणसाला, आहे ना. त्याचा परिचय नाही आपल्याला. संतांना परिचय असतात, आहे ना. म्हणून असे गुरु सद्गुरू उपाय सांगायचे. एक तर पाप कर्माचा त्याग कर, दुसरी गोष्ट पुण्यकर्म ईश्वराला अर्पण कर, शमदमादी षटसंपत्ती संपन्न हो, संपत्तीवान बन आणि माझ्या उपदेशावर विश्वास ठेवला. तो हाच की. आता गुरु काय सांगतात, हा स्थूल देह तू नव्हेस, हे गुरुचा उपदेश. हे देह दिसायला हे तुझं स्वरूप नाही. म्हणून इथलं मन हटेव. आता देहावरलं मन हटेव आणि ते बन मधी घाल. आता आत्म्यावर घाल. देहावरलं काढ आणि आत्म्यावर घाल. कधीही मी वाटावा आत्मा का मी देह वाटावा? आत्मा वाटावा. जर देह वाटत असेल तर नुसकान आहे आणखी. हां, हे तर अभ्यास आहेत ना. आता देहावरला तू मध्ये जाणार, मध्ये सुख आहे, बाहेर दुःख आहे. हे लोकांना कळत नाही. जेवढा जेवढा आतमध्ये विचारानं जाशील तेवढा तेवढा आतमध्ये सुखच सुख आहे आतमध्ये. म्हणून चित्तातून देह काढून टाकायचा, देहाचा विचार करायचाच नाही. का तरी या देहाला जे प्रारब्धाने मिळाले तेवढे मिळणार आहे, लक्षात. तुम्ही लई प्रयत्न करायले म्हणून मिळाले असातला भाग नाही. त्याला मिळायचे ते मिळणार असेल, आणि जे मिळायचं नाही ते मिळणार बी नाही झालं. हे एवढं फायनल झालं की माणसाला सुखाला काही कमी नसते. म्हणजे सगळी बेजारी वाचते. नाही तर उगे बेजार होऊन होऊन पुन्हा दुःख नशिबाला. हा स्थूल देह तो तू नव्हेस. हा स्थूल देह दृश्य आहे म्हणजे दिसतो आहे, आणि तू याचा द्रष्टा आहेस. इथं दोन आहेत. देह दिसणारा आहे आणि मी पाहणारा आहे. देह दिसणारा आहे आणि मी त्याला पाहणार आहे. पण असं आपल्याला वाटतं का मी पाहणार आहे आणि देह दिसणार आहे?
देह म्हणजेच मी वाटतं. आता इथं बदल करायचा थोडा. जसं आपण कोण्या वस्तूला दृश्य रूपानं पाहतो तसे या देहाला सुद्धा दृश्य रूपानं पहा. दुसऱ्यासारखं पहा याला, त्याला मी माझं पाहू नको. जसा दुसऱ्याचा देह पाहतो तसाच हे देह दुसऱ्याचा पहा. पंचमहाभूताचा देह म्हणून पाहिला. आपण त्याला पट मी 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 करायला. मग हे उपदेश नाही, हे धोका आहे. अशी गोष्ट. मग चित्तातून देह, जसं उदाहरणार्थ शेजारी प्लॉट 2 आहेत, एक प्लॉट विकलं. मग आपला एक प्लॉट विकल्या मग ते चित्तातून कमी झालं का काय झालं? कमी झालं. का तर ते आता पहिलं होतं आपलं, पण तेव्हा आता विकलं. तसं देहरूपी प्लॉट काय झाला? आता विकलं झालं. आता ही चिंताच करायची नाही. याला चड्डी भेटो न भेटो, खाला भेटो, का तर माझा त्याचा काय नाही संबंध नाही. याची देखरेख बस झाली. आता कामाशी काम आहे ना. आणि प्रारब्धानं भगवंत देते ज्याला. या शरीराला काय लागतं? हवा, पाणी, नाणं. आता हे ते दिले सोडून त्या देहाच्या आसनाला लागले, त्याला मॅच करायले, मॅचिंग धुंडायले. आयुष्य घातलं लोकांनी मॅचिंगमध्ये. मॅचिंग त्यांना सोड. आता देवाशी मॅच होतो का शरीराशी मॅच होतो? देव तुझ्या जातीचा आहे का शरीर तुझ्या जातीचं आहे? देव जातीचं आहे. मग देवाशी एक हो, शरीराशी एक होऊ नको. शरीर नाशिवंत आहे. अशी गोष्ट आहे. मग असा जसा उपदेश होत राहील तसं तसं सुख लागतं. आता मला प्रत्येकाला चिंता देहाची का कशाची? सगळी मरमर देहाकरता करायले का कशाकरता करायले? आणि देहाच्या नाही झाला. घरण दारण ह्यान पालिश फरशान बिरशान ह्या सगळं कशाकरता मरमर. आणि कोणी बी मला चांगलं म्हणा. आता कोण चांगलं म्हणणार आहे? दुसऱ्या देहाला माझं बोलल्या कोण चांगलं म्हणणार आहे? देह पंचमहाभूतात आणि त्या पंचमहाभूतात चांगलं म्हणा म्हणते. हे धोका आहे सगळा. आणि इथंच जास्त अभ्यास करावा लागते. जास्त अभ्यास कुठं करायचा? इथंच आपल्याला अभ्यास करायचा. पुन्हा पुन्हा देह मी वाटते, पुन्हा पुन्हा देह मी नाही. देह पंचमहाभूताचं असं वाटावं आणि आपण त्याच्यापेक्षा वेगळे वाटावं झाला. मग हे देह पंचमहाभूताचा तर देहाच्या संबंधी कोणाचे येतं? पंचमहाभूताचे येतं. मग ते तरी मग येत काय? माझे येत काय? नाही. म्हणजे हटला चित्तातून बरा असा बोजा काय झाला? हटला चित्तात. जेवढं आसक्ती होती ती कमी होती. आसक्ती तेवढी आसक्ती राहत नाही. मग दमदमन आसक्ती कमी होत राहते थोडी 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 थोडी. आता पहा ना. आता आपण देहाला मी म्हणून जास्त मोबाईलचा वापर आहे का देहापेक्षा वेगळा मोबाईलचा वापर आहे? वापर कशामुळे आहे? देह मी म्हणून वापर आहे का मी देहापेक्षा वेगळा वापर आहे? देह मी म्हणून झालं. मग हे चाललंय वाहत लगे. आता या मायेच्या चक्करमध्ये वाहत चालले. याच्यामध्ये ताकद नाही. आता या देहातून वेगळं निघायची काय नाही. याच्यामध्ये ताकद नाही. कमजोर पडलं इथं झालं. अशी गोष्ट आहे. मग गुरु तरी काय करी याला? गुरु सांगायला बाबा हे देह काय तुझा नाही, देह पंचमहाभूताचा आहे. तू याला मी माझं म्हणू नको. एवढंच काम कर. आता जशी दुसऱ्याच्या वस्तूला मी माझं म्हणून त्याच्या ममत्व करणं धोकादायक असतं. त्याप्रमाणे हा स्थूल देह दिसतो, तो स्थूल देह दृश्य आहे म्हणजे दिसतोय. तू त्याचा द्रष्टा आहे म्हणजे पाहणारा आत्मा आहेस. यासाठी तूच तो स्थूल देह नाहीस. हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्यात जाळून टाकते. म्हणजे तो कोणतेही कर्म भोगू शकत नाही. त्याचा साक्षी जो आत्मा तो तू पूर्ण आणि व्यापक आहे. आता हे देह दररोज नाश पावायला दे. पण याला जाणणारा याचा नाश कुठं व्हायला? जाणणाराचा नाश नाही. देहाचा नाश व्हायला का जाणणाराचा नाश व्हायला? हां, देहाचा नाश व्हायला. त्याचा जाणणाराचा नाश होत नाही. आणि आपण देहावरच राहिलं तर आपला सत्यानाश झाला. अशी गोष्ट आहे. म्हणून साक्षी जो आत्मा तो पूर्ण आणि व्यापक आहे. त्याला आकाशाप्रमाणे कुठे जायचे नाही, कुठे यायचं नाही. आता मी देहापेक्षा वेगळा आहे. आता पाणी आहे, पाण्यावर बुडबुड आहे. बुडबुडा लहान आहे का पाणी लहान आहे?
बुडबुडा लहान पाणी व्यापक आहे. तसं देहरूपी बुडबुडा लहान आहे, पण मी याला जाणणारा कसा आहे, व्यापक आहे. मला कुठं जायचं बी नाही आणि यायचं बी नाही. पण मनुष्य का ही प्रीती बोलते, आता एक दिवस मला जायचं आहे, एक दिवस मला जायचं आहे, कुठं जातो कोणाला माहीत. आता हे तत्वज्ञान व्हायला पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट जन्मलोच नाही, देह जन्मला का मी जन्मलो, देह वाढला का मी वाढलो, देह तरुण झाला का मी झालो, मी याच्यापेक्षा वेगळा आहे असा भाव पक्का करणं, याचं नाव आहे वर्म. ते एक भाव धरावा दृढ आहे ना. म्हणून आत्माही कोणत्याच कर्माचे फल भोगीत नाही. तर मग कर्मफल भोगवतो तरी कोण? आता देही कर्माचं फल काही दिवसानं देह नष्ट होतंय, आत्माही कर्माचं फल भोगत नाही. मग कर्म केलेल्याचं फल कोण भोगतंय असा प्रश्न निर्माण झाला आहे ना. आत्मा सोडून बाकी राहिलेला चिदाभास रूप जीव संयुक्त सूक्ष्मदेह तो पाप पुण्य कर्माच्या संबंधाप्रमाणे उच्च नीच शरीरात प्रविष्ट होऊन जन्म मरणद्वारा सुख दुःख भोगितो जातो. मग दुसरा एक हे स्थूल देह आहे, याच्यामध्ये सूक्ष्म देह आहे. आता हे देह तर नष्ट होते, पण याच्यामधला सूक्ष्म देह तिथं जे कर्म केल्या जातं तिथं साचलेलं असतं ते कर्म सूक्ष्म देहामध्ये, आणि सूक्ष्म देह जाणारा येणारा असतं झालं. म्हणून आपल्याला या देहातूनही वेगळं निघायचं आणि सूक्ष्म देहातूनही वेगळं निघायचं, दोन्ही देहातून वेगळं निघायचं आहे ना. मग आपलं जाणं येणंही संपत आहे, जन्म मरणही संपत आहे. जीवाला आपल्या वास्तविक स्वरूपात असणाऱ्या सच्चिदानंद आत्म्याचे अभेद ज्ञान म्हणजे त्याच्या सूक्ष्म देहाचाही नाश होतो. त्याचे सर्व कर्मही ज्ञानाग्नीने पार जळून खाक होते. कर्माचा करता भोगता कोणीच राहत नाही, उघड आहे. मग यमराजाचा कारभारी ते कर्म कोणाच्या नाव मांडील बरे, अर्थात कोणाच्याच नाही. म्हणजेच यमराज त्याची कर्म फलरूप ललाट पत्रिका ताबडतोब फाडून टाकी असे होते. यासाठी देह इंद्रिय प्राण मन बुद्धी अहंकार यातून अहम बुद्धी म्हणजे मीपणा काढायचा, इंद्रियातून मी काढायचं, इंद्रियाला मी म्हणायचं नाही, प्राणाला मी माझं म्हणायचं नाही, प्राणाला प्राण म्हणायचं, मनाला मी माझं म्हणायचं नाही, बुद्धीला नाही अहंकार आहे, त्यातून मी काढून टाकायचा, मी वजा करायचा. त्याप्रमाणे त्या देहेंद्रियाच्या संगतीत असलेली अहम बुद्धीही टाकून त्या देहादिकाचा प्रकाश सच्चिदानंद नित्यमुक्त करता भोगता असा आपण स्वतः आत्मा हो असे जीवाने ज्ञान संपादन करावे. असं जर ज्ञान संपादन केलं तर तुझी जन्म मरण रूप ललाट पत्रिका तिच्या चिंध्या चिंध्या होतील. मग आता हे जे आहे ते तुझ्या हातात आहे. आता हे ज्ञान संपादन करण्याचं गुरुच्या हातात नाही, तुझ्या हातात आहे. गुरु तर सांगायला लागलेला आहे. आता निश्चय बनवणं कोणाच्या? तुझ्या हातात आहे. झालं अवधूत चिंतन. सच्चिदानंद महाराज की जय. आता विश्वात Yes.
रामकृष्ण हरी.